जेव्हापासून लेट गेली गाईज टाकलेला मी सगळं आम्हाला मारणार भरीत गेलंय भारतात टिकट बाकी टाकले तर गाईज टाकल्याचं काम जात नाही तर लगेच राहुल आणली थंड स्प्राईट. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू लॉगरचे 365 दिवसाच्या मध्ये गाईज आज आपलं 55 दिवस. तर गाईज फायनली आपलं सीटचं हॉल तिकीट आलेलं आहे. परवाच्या आपला पेपर रविवारी तुम्ही त्याला आपल्याला संध्याकाळी 4 वाजता निघायचं आहे. तर गाईज आता वाजलेत 12 आणि मला जेवण करायचं गाईज. मी कधीच 12 वाजता थांबलो जेवायला तर आम्ही थांबलो कारण की आज मला जास्त काम होतं बाहेर कामासाठी गेलो. तर गोकुळ पण आज जायचं आहे. काय रे फ्रीजमध्ये काही थंड वगैरे नाही आपल्याकडं. काहीच लेट गेली गरमी मारायचं कुलरचं होतं त्यावेळेस चांगलं थंड आलं होतं. चला गाईज जेवायला लई भूक लागली जाम भूक लागली जाम. गाईज फायनली जेवायला बसलोय. जेवायला बसलो लेट गेली गाईज टाकलेला मी सगळं आम्हाला मारणार भरीत गेलंय भारतात टिकट बाकी टाकलंय भारताने चांगली मारली टाकलं घामायला लागला तरी दीड भाकरीचा चुराडा केलेला आहे. भरीत खाऊन पार जिंदगीचं भरीत झालं तरी भरीतच वाटतं काहीच कारण की भारी डिश याची भरीताची किती का पोट भरत राहायचं आहे. तर काहीच जेवण पण आवडत झालं आहे आपलं. त्याचं जेवण आत पण बाहेरून पडलं आहे. चला तर काही टाकल्याचं काम जात नाही तर लगेच राहुल आणली थंड स्प्राईट. ओरो पो राहुल चम राहुल चाट ना का चांद ना गाव टाकलं जाम पुशो झालं लागतंय. मग वाटला फक्त आपण गावाकडे आपलं असं प्रोग्राम करतो छोटा छोटा पण इकडे मला राहुल दररोज आणतो. तर काहीच दुपारी त्याला जेवणावर गेलो झोपलो डायरेक्ट 6 वाजता उठलो मोबाईल चार्जिंग लावला मोबाईल चार्जिंग केली आता मी आलो ग्राउंडवर बाहेर व्हिडिओ अपलोड करायला. गाईज माझं नेट काही स्पीड द्याय नाही काय प्रॉब्लेम आला काही नाही काही जवळपास 4-5 दिवस नेट स्पीडच द्याय नाही. राहुलचं हॉटपॉट घेतलंय राहुल मग बरोबर हॉटपॉट सोडलंय त्याच्यावर चाललंय जास्त जम्मानी. पण मी व्हिडिओ किती सोडलेला आहे 3 झाले व्हिडिओ अपलोड सोडलेला आहे तो आणखीन जो राहिला आहे 5 GB व्हिडिओ आहे दुसरं करतो हॉटपॉट होतं तरी व्हिडिओ जाय नाही मित्रांनो. आता राहुल जर खर्चात जर पडला तर राहुलला खर्चात पडतो गाईज राहुल जर खर्चात जर पडला राहुलला खर्चात पडतो पडणार नाही पण त्याला पाडीच असतं बा बुडू काय होतं काय नाही. तर गाईज आता वाजले संध्याकाळचे 1. तर गाईज ग्राउंडवर आलो जेवण केलं डबल 30 गावाला गेलो ब्लॉग काढू शकलो नाही मित्रांनो कारण कसं माहिती आहे का लई म्हणजे आता तुम्हाला काय सांगू जे आहे ते बरं आहे म्हणजे कसं माहिती आहे का सगळे निगेटिव्ह थॉट राहिले तर आता कम्फर्ट झोन बाहेर कसं नाही घ्यायचं काही कारखान्याला कसं म्हणजे होतंच. मी म्हणलं लय वाढे दिवस चालले तर पण एकदम बोरिंग व्हिडिओ अपलोड आहे ना तर गावाकडे 2 व्हिडिओ राहिले अपलोड करायचे कारखान्यावरचे राहिलेत गावाकडचे ऑलरेडी 2 व्हिडिओ राहिलेत. राऊटर मागितलं 2-3 झालं राऊटरची डेट आज होती यायची पण राऊटर काय आज आलेलं नाही आहे. राऊटर आणखीन पुढं 4-5 दिवस पुढं ढकललं आहे म्हणजे ते एक काम बिघडलं म्हणजे आपण जे करायला होतं ते सध्या उलटच हो राहिलं आहे म्हणजे त्यांनी आपण प्रॉफिट तर नाही लॉसने जो राहिलो होतं. राऊटर घेतलं राऊटरला ऑलरेडी 1200 रुपये पेमेंट केलेलं आहे आपण त्याच्या ओनरला जो डीलर आहे त्याला आपण 1200 रुपये पेमेंट केलेलं आहे पण तो काय राऊटर आणि नाही नेमकी 1200 रुपये घालून आपल्याला फायदा झाला पाहिजे. आज जर राऊटर आला असतं तर आजच्या आज सगळे ब्लॉग एडिटिंग वगैरे सगळं झालेली आहे गावाकडे सगळ्या ब्लॉगची एडिटिंग झालेली आहे. आता फक्त राहिले कारखान्यावरच्या ब्लॉग किती 3 आज एक 4था ब्लॉग. तर काहीच 4 ब्लॉग येतं तुमचं नाही कदाचित एक शॉर्ट वगैरे काढ वाटतं तर शॉर्ट मित्रांनो चॅनल एवढं मायनसमध्ये याचं इंस्टा तसं भरपूर मायनसमध्ये गेलं. इंस्टावर जवळपास 10 ते 15 दिवस झाले असं एक पण रील्स अपलोड नाही आहे. तर काहीतरी यूट्यूबवर तर काहीतरी आहे थोडंफार ॲक्टिव्ह 100पैकी काहीतरी 10% आहे ॲक्टिव्ह पण बाकी इंस्टावर तर काहीच ॲक्टिव्ह नाही आहे. पण दम आता उद्या तेच करणार आहे सगळं फोकस इकडे करणार आहे. झालं उद्या दिवस परवाच्याला पेपर आपला कोपरगावला पेपर आहे मित्रांनो. आता काही हाईड करायची गरज नाही आहे कोपरगावला पेपर आहे तर कोपरगावला पेपरला पण जायचं आहे. तर राऊटर आता किती 1-2 दिवसात तिथं काही नाही पण आलं तर आपण फिट करून घ्यावं लागणार आहे जेवढं लोक तेवढं लोक. मित्रांनो आहे हो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल छोटासा ब्लॉग आहे मित्रांनो आहे हो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा. भेटूया ब्लॉगमध्ये ह्याच कमेंट मी चला बाय.
टाकले ना मी सगळं आम्हाला लागला मारणार भरीत गेलं भरतात म्हणून टिकट बघ किती टाकले